नमस्कार मित्रांनो, आज मी बनवत आहे स्पेशल हाक्का नूडल्स. तर कसे बनवायचे बघायचं असेल तर चला लगेचच करूया. तर इथं मी घेतला आहे नूडल्स आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये घालूया थोडंसं तेल आणि चवीनुसार थोडंसं मीठ. त्याने नूडल्स चिटकत नाही, अगदी मोकळे मोकळे राहतात. इथं मी घेतला आहे कांदा, कोबी, ढोबळी मिरची आणि शिमला मिरची मस्तपैकी ही चिरून घेतली आहे बारीक, बघू शकता. आता इथं आपलं पाणी उकळलं आहे, त्याच्यामध्ये मी नूडल्स टाकले होते शिजण्यासाठी. तोपर्यंत इकडे एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल ठेवलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपल्या मिरच्या घातल्या आहेत आणि कांदा टाकला आहे मस्तपैकी परतण्यासाठी. तर जास्त काही परतायचा नाही आहे, थोडाफार लालसर होऊन द्यायचा आहे. तिथं कांदा परतून झाला, त्याच्यामध्ये घालूया ढोबळी मिरची. तोपर्यंत पाणी उकळलं होतं, लगेचच मी ते गाळून घेतले नूडल्स, पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी घातलं, कारण की ते चिटकू नये म्हणून, मोकळे मोकळे राहा म्हणून. इथं आपली ढोबळी मिरची शिजली होती म्हणून मी लगेच त्यामध्ये कोबी घातला आणि मस्तपैकी सगळं फ्राय करून घेतलं आहे. आता हे फ्राय झालं आहे तर त्यात मी आपले नूडल्स घातले आहेत, बघू शकता. आता मिक्स करून त्याच्यामध्ये घालत आहे मी हाक्का नूडल्स मसाला. हा इझिली मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा मसाला खूप छान आहे आणि टाकल्यावर खूप छान सुगंध येतो, बघू शकता. त्याला कलरसुद्धा खूप सुरेख असा आलेला आहे. तर आपले नूडल्स रेडीच झाले होते, तर लगेचच मी वाढून घेतले, मला भूक लागली होती म्हणून. बघू शकता खूप छान असे नूडल्स आहे, यम्मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.